न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. की परवा जे घडलं ते निव्वळ आणि निव्वळ आपल्याला वेळेत ॲम्ब्युलन्स सेवा प्रोव्हाइड करता आली नाही म्हणून, आणि तालुक्यामध्ये ॲम्ब्युलन्स काढल्या तर अतिशय मर्यादित संख्या आहे. म्हणजे काय म्हणता येईल की इतर ठिकाणचे ॲम्ब्युलन्स कॉल करणे त्याचा रिस्पॉन्स टाईम हा अतिशय म्हणजे तो म्हणजे काहीच कामाचं नसतं ॲक्च्युली. वेळ गेल्यानंतर मग ते वेळेला येतात, तोपर्यंत त्या पॅसेंजरचा त्या प्रवाशाचा त्या जखमीचा जीव निघून जातो. मला असं वाटतं की आपण अवतीभोवतीच आहोत या हायवेच्या. आपला मुळातच खालापूर तालुका अतिशय छोटा आहे, त्यात या कंपन्यांचा क्लस्टर मोजका क्लस्टर आहे. या कंपन्यांनी जर ॲम्ब्युलन्स त्यांच्या CSR मधून घेतल्या आणि त्यांच्याकडे जर मेंटेन केल्या तर फक्त आम्ही तुम्हाला कॉल करू. म्हणजे ते परत तुम्ही दिलात की मग ते कुठं आहे, कुणाकडे ठेवली, त्याचं मेंटेनन्स कोण बघतं, मग ती याला वापरली का त्याला वापरली, ह्या सगळ्या जिम्मेदारीतनं आम्ही मुक्त होऊ इच्छितो. आणि तुम्हाला पण ते पुढे राहणार नाही की बाबा काय झालं, आपण एखादी गोष्ट दिली एखाद्या X कारणासाठी ती Y कारणासाठी वापरली तर असं होणार नाही, ती तुमच्याकडेच राहील. कंपनीमध्ये पण आता कसं आहे की फायर ब्रिगेड माझ्या मते बऱ्याचशा ठिकाणी अग्निशमन बंब पण ठेवलेले आहेत. साधारण माझ्याकडे आपल्याकडे हे आहे कंपन्यांमध्ये. तशाच पद्धतीने काही कंपन्यांनी ॲम्ब्युलन्स सुद्धा ठेवावी अशी माझी विनंती राहील. नव्हे तसं असतंच, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या आता मुळशीमध्ये म्हणाल तर कोका कोला मोठी कंपनी आहे, ब्रिंटन सारखी अशा खंडात एकमेव कंपनी असली की कार्पेटची जी आपण एअरपोर्टला कार्पेट बघतो, या सगळ्या एअरपोर्ट जगातले जेवढे एअरपोर्ट आहेत त्या सगळ्याची कार्पेट बनवणारी कंपनी आहे. अशा मल्टीनॅशनल कंपन्या पण आहेत, प्लस लोकल कंपन्या आहेत. या सर्वांनी आपापल्या परीनं तिथे मदत केली होती. तशीच काहीशी अपेक्षा मला आता तुमच्याकडनं आहे. अर्थात आम्ही तुम्हाला अजून तरी काही दिलेलं नाही, पण तुमच्याकडनंच मागणी करतो, त्याची पार्श्वभूमी ही अशी आहे. त्यामुळे विनंती राहील सर्वांना की चर्चा व्हावी आणि त्यानंतर जे काही पुढे येईल ते बघूया आपण. पण मूळ जो विषय आहे तो हाच आहे की जखमींना या अपघातामध्ये कशी मदत करता येईल. आवाज कुठे ठेवतो, आता चाकण MIDC आहे, MIDC सगळ्या गोष्टी मेंटेन करते, इंडिपेंडेंट यंत्रणा सगळ्या गोष्टींची तिथे असते. पण जिथे इंडस्ट्रियल बेल्ट आहे, जिथे MIDCचं कंट्रोल नसतं, कुणाचंच कंट्रोल नसतं, गावकऱ्यांची म्हणल्यासारखं संघर्ष म्हणा, काही तुमच्या मागे हितचिंतक असतात, कंपनी इथे नाही राहिली पाहिजे, हिला कायम कसा त्रास द्यायचा याच भूमिकेतून ते बघत असतात तुमच्याकडे. त्यांचा त्रास असेल ॲज अ प्लांट म्हणून, ॲज अ कंपनी म्हणून किंवा ॲज अ युनिट म्हणून जे काही त्याची हे का आहे त्यातल्या अनंत अडचणी आहेत. मग त्या जमिनीवरच्या असतील, पॉल्युशनच्या असतील किंवा गावकऱ्यांच्या असतील, बऱ्याचशा. म्हणजे हे एक मी 2-3 प्रकार प्रतिनिधी स्वरूपात सांगतो. कंपन्यांना अनेक गोष्टींना या क्लस्टरमध्ये फेस करायला लागतं. आता एक चांगली गोष्ट आहे की तुमचं इंडस्ट्रियल असोसिएशन इथे ऑलरेडी झालेलं आहे. मुळशीमध्ये अशी अवस्था होती की तिथल्या 200 कंपन्या जवळपास मुळशी पॅटर्नला हे होऊन ऑलरेडी स्थलांतरित झाल्या होत्या. आणि नेमका मी गेल्या वर्षभरात कोविड आल्यानंतर असं झालं की तो संवाद वाढला आमचा, जो फक्त तुमच्या अडचणीच्या अनुषंगाने आमच्याकडे येणे आणि आम्ही तो सॉल्व्ह करणे इतका होता, तो अजून थोडंसं जवळ गेलो आम्ही. आणि तेव्हा लक्षात आलं की इंडस्ट्रियल असोसिएशन तिथं नव्हतंच. त्यांना पाण्याची अडचण होती, कंपन्यांना अप्रोच रोडची अडचण होती, तिथल्या जे काही असतं ते त्रास, संघटनांचा, विविध लेबर संघटनांचा त्रास असेल, गावकऱ्यांचा त्रास असेल किंवा या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी सोल्युशन म्हटले की इंडस्ट्रियल असोसिएशन तर पाहिजे तुमचं. म्हणजे असं झालं की अचानक लॉकडाऊन झाला आणि त्यांच्या कन्साइनमेंट अडकून पडलं. आम्ही सांगितलं तुम्ही MIDC कडनं हे घ्या, MIDC म्हणायचे ते आमच्या हद्दीमध्ये येत नाही, ते तुमचं तुम्ही पहा. कलेक्टर झाले, कमिशनर झाले, शेवटी कमिशनरांनीच मला फोन करून सांगितलं की आता तू त्या तालुक्याचा तहसीलदार आहेस, तूच निर्णय घे आणि तूच. मग ॲज अ इन्सिडेंट कमांडर म्हणून मग आम्हीच ते पासेस बनवले. त्या पासेसवर फार जम्मू काश्मीर पर्यंत कन्साइनमेंट पोच झाल्या. म्हणजे काही JNPT येणार होत्या, काही साऊथमध्ये जाणार होत्या, काही नॉर्थला जाणार होत्या. अशा कंपन्यांना मग ते आम्ही एक बियॉन्ड कायदा काढून म्हणतो आपण, बियॉन्ड रूल, म्हणजे रूल जे कुठंच काही लिहिलेलं होतं ते आम्ही केलं. आणि त्या ह्याच्यातल्या कंपन्यांना असं लक्षात आलं की हा ऑफिसर आपल्याला मदत करू शकतो. मग त्यांनी हळूहळू आपल्या अडचणी आमच्याकडे आणायला सुरू केलं. मग असं लक्षात आलं की इंडस्ट्रियल फोरम कुठलं नाही, जो तो आपल्या ह्याच्यावरती ताकदीवरती लढत होता. मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या, म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपन्या सोडून त्या दुसरीकडे शिफ्ट झाल्या होत्या. म्हणजे एक कंपनी अशी होती की मी मुळशीला जाण्यापूर्वी मी कोकण भवनला होतो, कोकण भवनवरून मी
तेव्हाचे फडणवीस साहेब सीएम होते. तिथे मी मित्राकडे तिथे जायचं आणि तिथे एका कंपनीचं कंटिन्यू माझ्याकडे जर्मनीची कंपनी होती ती. त्या कन्सल्टंटचा फोन यायचा की ती कंपनीसाठी तुम्ही हेल्प करा, तिथे ब्लॅकमेल करतो एक शेतकरी. आणि तिथून मग ते मित्राच्याकडून फोनवरती मी बोलायचं. माझाच तहसीलदार तिथे मित्र होता मुळशीला माझ्याकडून. अरे ते करून दे म्हणायचं. तो म्हणायचं की असं ब्लॅकमेलिंग आहे तसं आहे. मग सुदैवानं काय झालं की 6 महिन्यात माझीच बदली तिथे झाली. मला गेल्यानंतर वर्षभरात मला तो विषय भेटवता आला आणि जर्मनीवरनं त्यांची डायरेक्टर मॅडम पूर्ण मला भेटायला आली मुळशीला की सर आम्ही स्थलांतरित होणार होतो पण तुमच्यामुळे आज कंपनी इथे राहिली. हा भाग सोडून द्या. पण आम्ही काय केलं की कोविडमध्ये 3-4 ॲम्ब्युलन्स घेतल्या. त्यातली नवी कोविड ॲम्ब्युलन्स घेतली विथ लाईफ सपोर्ट सिस्टम आणि आम्ही पीएससीच्या दारात आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या दारात आणून लावली. डॉक्टरांना घाम फुटला ते म्हणाले चालवायची कशी. डॉक्टर मी देतो. माझ्याकडे एका ड्रायव्हर आहे, तो दिवसभर दारू पिऊन पडलेला असतो. याचं डिझेल कोण घालणार, याचं बजेट कोण आणणार. ह्या सगळ्या गोष्टींना असं लक्षात आलं की हे शक्य नाही सरकारी यंत्रणाला चालवणं. मग आम्ही काय केलं की त्या 2-3 ॲम्ब्युलन्स आम्ही ज्यांच्याकडच्या होत्या त्यांच्याकडेच दिल्या आणि हे तुम्हीच सगळं सांभाळायचं आणि फक्त आम्ही कॉल देऊ तेव्हा फक्त तुम्ही आम्हाला मदत करायची.